नमस्कार मित्रांनो, तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा माझ्या यूट्यूब चॅनलवर मी मनापासून स्वागत करते. आजच्या व्हिडिओमध्ये आपण तृतीय भाषा इंग्रजी इयत्ता 7वीचा पेपर पाहतो आहे. मित्रांनो, 17-18ला झालेला पेपर आहे. सराव करण्याच्या दृष्टीने आपण हा पेपर सोडून घेत आहोत. परीक्षेसाठी तुम्हाला अभ्यास पॅटर्न कसा असेल किंवा प्रश्नपत्रिकेचं स्वरूप कसं असेल हे समजावं, यासाठी आपण सराव करत असतो. सरावाने जास्तीत जास्त सरावाने आपल्याला चांगले गुण मिळतात मित्रांनो, कारण कुठलीही एक्झाम म्हटली की सराव हा गरजेचा असतो. चला तर मग वेळ न वाया घालवता आपण व्हिडिओला सुरुवात करूया. बघा, पहिला क्वेश्चन आहे, लिसन द पॅसेज अँड आन्सर इन वन वर्ड. तुम्हाला पॅसेज वाचून दाखवतील सर, त्याच्यावरनं तुम्हाला काय करायचे, प्रश्नांची उत्तरं दिलेली असतील. बघा, हू यूज टू गो अँड प्ले इन द जायंट गार्डन, उत्तर असणार आहे चिल्ड्रन. दुसरं, हाऊ वॉज अ गार्डन, म्हणजे गार्डन कसं होतं, लार्ज अँड लवली, मोठं आणि सुंदर. राईट नेम ऑफ कलर्स, कलरची नावं लिहा, पिंक, व्हाईट, ग्रीन. तुम्हाला जे नावं येतील ते तुम्ही लिहू शकता. राईट नेम ऑफ सीझन, म्हणजे ऋतूंची नावं, स्प्रिंग आणि ॲटम. तुम्हाला जे माहिती असेल ते तुम्ही लिहू शकतात. बघा, बी प्रश्न आहे, लिसन द वर्ड अँड राईट इट्स अपोजिट वर्ड. म्हणजे सर तुम्हाला सांगतील आणि त्या दृष्टीने तुम्ही त्याचे अपोजिट वर्ड्स लिहायचे, जसं की अप डाऊन, रॉंग, राईट, अराईव्ह, डिपार्ट, केअरलेस, केअरफुल असं. लिसन द इन्स्ट्रक्शन, डिवाइड वेदर इट्स अ रिक्वेस्ट ऑर अ ऑर्डर. म्हणजे तुम्हाला जे सेंटेन्स सांगितलं जाईल ते रिक्वेस्ट आहे किंवा ऑर्डर आहे हे तुम्ही सांगायचं आहे. मग बघा, रिक्वेस्टसाठी कसं सेंटेन्स असू शकतं, प्लीज गिव्ह मी युअर पेन. आणि ऑर्डर, ऑल स्टुडंट्स ओपन युअर बुक्स. ऑर्डर आणि रिक्वेस्ट, म्हणजे रिक्वेस्ट असली तर आपण काय करत असतो, विनंती. ऑर्डर म्हणजे आदेश देत असतो. या पद्धतीने मी ओळखायचं. बघा, डीमध्ये लिसन अँड कम्प्लीट द रिमेनिंग पार्ट ऑफ द सेंटेन्स. सर जे तुम्हाला सांगतील तुमचे सर, त्या दृष्टीने तुम्ही ते करायचं आहे. क्वेश्चन 2 पहा, कम्प्लीट द डायलॉग ऑफ मम्मा पँगोलिन अँड बेबी पँगोलिन विथ द हेल्प ऑफ वर्ड्स. ही वर्ड्स दिलेली आहेत, त्यानुसार तुम्हाला डायलॉग हे कंप्लीट करायचं. बघा, मम्मा पँगोलिन म्हणतेस, कम बेबी डॅश डॅश अप. काय म्हणताय, वेक अप. वी विल गो अँड ईटिंग टुडे. म्हणजे आपल्याला काय करायचं आहे, मुंग्या खाण्यासाठी जायचं आहे असं मम्मा पँगोलिन म्हणते. मग बेबी पँगोलिन, नो आय डोंट वॉन्ट टू वॉक ऑल द वे. तो काय म्हणतो, नाही. मम्मा पँगोलिन काय, डोंट वरी आय विल डॅश डॅश यू ऑन माय टेल. ती म्हणते मी तुला कॅरी करेल, कशावरती, माझ्या शेपटीवरती. तर बेबी पँगोलिन, वाव, व्हेरी नाईस, थँक्यू मम्मा. या पद्धतीने तुम्ही ते डायलॉग कंप्लीट करायचे. बघा, टेल अबाउट युअर क्लासरूम 2-3 सेंटेन्स. तुमच्या क्लासरूमविषयी माहिती लिहायची. माय क्लासरूम इज अ व्हेरी स्पेशियस, ब्राईट अँड हॅज मेनी कलरफुल चार्ट ऑन द वॉल. तुम्हाला जे वाटतील त्याबद्दल तुम्ही लिहायचे. बघा, तिसरं आहे, रीड द रेल्वे टाईम टेबल केअरफुली अँड आन्सर द क्वेश्चन. हे रेल्वेचं टाईम टेबल आहे, त्याच्यावर तुम्हाला क्वेश्चन विचारले, तुम्हाला त्याची उत्तरं द्यायची. काय, फाइंड अ स्टेशन दॅट्स बिईंग विथ अ पी. म्हणजे पी नावाने सुरुवात होणाऱ्या स्टेशनची नावं लिहायची. बघा, पुणे, पनवेल, पेरनेम. इथं तुम्हाला दिसतील ते तुम्ही शोधून लिहायचे. बघा, जसं पनवेल आहे, नंतर पीवरनं हे बघा पेरणे, नंतर तुम्ही शोधून तिथून उत्तरं लिहायची. बघा, फाइंड अ ट्रेन लिव्हिंग फ्रॉम द CSMT अँड राईट. कोणती ट्रेन जाते CSMTवरून, तर काय, मांडवली एक्सप्रेस. विच ट्रेन हॅव द नंबर 2620. बघा इथे आहे तो 2620. कोणती ट्रेन जाते त्याचं नाव दिलेलं आहे. बघा, मत्स्यगंधा एक्सप्रेस, ती ट्रेन जाते. विच स्टेशन हॅज अ रिफ्रेशमेंट रूम. बघा, रत्नागिरी आणि मडगाव. पुढं बघा, बी, रीड द पॅसेज अँड आन्सर द क्वेश्चन. हा पॅसेज तुम्ही वाचायचे केअरफुली आणि त्याच्यावरच्या क्वेश्चनचे आन्सर द्यायचे. हू वॉज द कन्व्हर्सिंग विथ अ व्हिजिटर. डी, he began my showing us a advertisement. Underline the past tense of a began. Begins began आहे इथे, बरोबर. फाइंड द डिस्क्राईब वर्ड्स फॉर द पॅसेज. कोणते वर्ड्स डिस्क्राईब करतात, फेअरली आणि रेड. पुढे बघा, रीड द स्टांजा अँड आन्सर द क्वेश्चन. वाचायचं आहे आणि कंप्लीट द फॉलोइंग लाईन्स. युअर फादर हर्ट्स हिज स्लीप. नंतर बघा, युअर मदर शेक्स अ लिटल ट्री. नंतर विच वर्ड इज यूज इन द पोएम
फॉर यू द दी. नंतर फाइंड द रायमिंग वर्ड्स एकदम सोपे येते तुम्हाला, एकदम म्हणजे पॅरेग्राफमधून आन्सर शोधून तुम्हाला लिहायचं, एकदम सोपे. नंतर बघा इथं काय आहे, रिकाम्या जागा भरण्यासारखा हा प्रश्न बघा. वी विल गो स्कूल टुडे किंवा वी विल गो होम टुडे, असं तुम्ही तुमच्या मनाने उत्तर लिहिता. लाईफ इज अ नाव फुल ऑफ जॉय, नाही तर लाईफ इज अ फुल ऑफ डेंजरस, म्हणजे धोक्यात आहे, जॉयमध्ये तुम्हाला वाटते. बेबी वॉच टॉईज, गार्डन, स्टार्स, तुम्हाला पटेल ते आन्सर तुम्ही लिहू शकता. आता बघा क्वेश्चन, ऑब्झर्व द वर्ड पिक्चर केअरफुली अँड राईट 4 वर्ड्स. एक वर्ड्सचं पिक्चर आहे, त्याची बघा कुठली नावं आहेत, लीप आहे, ब्रांच आहे, रूट आहे आणि स्टेम. इथंच ती नावं आहेत, हे बघा ब्रांच, हे रूट, ती नावं तुम्हाला पाहून लिहायची. सोपा प्रश्न होता. अरेंज द वर्ड अँड मिनिंगफुल सेंटेन्स, हे वर्ड्स दिलेले आहेत ते अरेंज करून मिनिंगफुल सेंटेन्स. ऑन संडे इट्स गोइंग टू द रेन. नंतर स्माईल ऑल द बेबी, स्माईल ऑल द टाईम, स्माईल ऑल द टाईम द बेबी, मिनिंगफुल सेंटेन्स, द बेबी स्माईल ऑल द टाईम. नंतर बघा फ्रेम WH क्वेश्चन टू गेट द अंडरलाईन वर्ड ॲज अ आन्सर, म्हणजे ही इज अ रायटिंग अ स्टोरी, म्हणजे स्टोरी आन्सर येईल असं क्वेश्चन बनवायचं. तर व्हॉट इज ही रायटिंग असा प्रश्न. द यू आर गोईंग टू मुंबई, तसं तुम्ही व्हेअर आर यू गोईंग या पद्धतीने क्वेश्चन बनवू शकता. बघा राईट 5-6 सेंटेन्स अबाउट यू गिवन टॉपिक, माय विलेज किंवा माय फॅमिलीविषयी 5-6 ओळी तुम्ही लिहायचे. आता बघा माय फॅमिलीविषयी काय लिहू शकतो बघा. आय लिव्ह इन अ स्मॉल अँड हॅपी फॅमिली विथ माय पॅरेंट्स अँड यंगर सिस्टर, मी माझ्या छोट्या आणि आनंदी फॅमिलीसोबत, माझ्या आईवडिलांसोबत आणि एका लहान बहिणीसोबत राहतो. माय फादर इज अ हार्डवर्किंग मॅन, माझे वडील हे कष्टाळू आहेत किंवा काम करतात. हू वर्क्स इन ऑफिस, ते ऑफिसमध्ये काम करतात. अँड माय मदर इज अ काइंड टीचर, ती एक काय आहे, माझी मम्मी शिक्षिका आहे जशी. वी विल लव अँड सपोर्ट ईच अदर इन एव्हरीथिंग वी डू, आम्ही कोणतंही काम करताना एकमेकाला आनंदाने सहाय्य करतो, सपोर्ट करतो. एव्हरी इव्हिनिंग वी सिट टुगेदर टू शेअर अ स्टोरी अँड ईट अ डिलिशियस डिनर, आम्ही रात्री जेवताना एकत्र बसतो, गप्पा मारतो आणि जेवणाचा आनंद घेतो. ऑन वीकेंड माय फॅमिली एन्जॉय गोईंग टू द पार्क ऑर वॉचिंग अ मूव्ही टुगेदर, आणि जेव्हा काही सुट्टी असते आठवड्याची तेव्हा आम्ही पार्कला जातो किंवा मूव्ही एन्जॉय करतो. आय फील व्हेरी लकी अँड ब्लेस्ड टू हॅव सच अ केअरिंग अँड वंडरफुल फॅमिली, मी स्वतःला खूप भाग्यवान समजतो की मला अशी फॅमिली मिळालेली. अशी तुम्ही त्याबद्दल माहिती लिहू शकता. इथे ई प्रश्न पहा मित्रांनो, बघ कंप्लीट द लेटर दिलेले आहेत, त्याच्यात काही हे शब्द दिलेले आहेत ते तुम्हाला पुट ऑन करायचे आहेत. बघा डिअर फ्रेंड XYZ, म्हणजे तुमच्या मित्राचं नाव जे काही असेल ते XY. आय एम रायटिंग दिस लेटर टू यू टुडे कॉंग्रॅच्युलेट यू ऑन युअर सक्सेस. आय कम टू नो दॅट यू हॅव ऑन द फर्स्ट प्राइज इन अ स्विमिंग. I am very happy to see your success. I am proud of you. My parents are also very happy to know about your success. I am sure you will be a great person one day. I wish you a very bright future. Best regards to your parents. Loving XYZ. म्हणजे हे जे शब्द होते ते तुम्हाला पुट ऑन करायचे. तुमच्या मित्राचं स्विमिंग कॉम्पिटिशनमध्ये नंबर आल्याबद्दल तुम्हाला ती माहिती द्यायची. पुढे बघा शेवटचे आहे बाय क्लिनिनेस इज अ गुड हॅबिट, स्वच्छता ही चांगली सवय आहे. बी क्लीन बी हेल्दी, स्वच्छ राहा स्वस्थ राहा. या पद्धतीने हा पेपर अगदी सोपा आहे मित्रांनो. काळजीपूर्वक वाचला तर तिथंच त्याची तुम्हाला उत्तरं बऱ्यापैकी सापडून जातात. त्याच्यामुळे मार्क पाडणं एकदम सोपं आहे. सराव करत राहा, तुम्हाला नक्कीच चांगले मार्क भेटतील. व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सगळ्यांचे मनापासून धन्यवाद.